मित्रांनो नमस्कार, जय श्रीराम. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे शब्द आणि तो आवाज माझ्या डोक्यात कुठेतरी कोरलेले आहेत आणि आजही स्वप्न पडलं तर डोळ्यासमोर बाळासाहेब ठाकरे उभे राहतात आणि आता त्यांची सभा सुरू होणार आहे असे चित्र दिसायला लागते. तर हे भाजपचे चमचे हे बाळासाहेबांविषयी का बोलता आहेत असं काही लोकांना तक्रार असू शकते. तर त्यांना मी हे सांगू इच्छितो की 92 ते 95 ही 3 वर्ष मी मुंबईत काढली. माझ्या डोळ्यांनी 93च्या मी दंगली बघितल्या. मी ठाण्याहून विटीला कामाला जात असे तर माझ्या डोळ्यांनी मी या दंगली बघितल्या आणि त्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी, बाळासाहेबांच्या शिवसेनेने हिंदूंना कसे वाचवले हे सुद्धा मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या तक्रारी तुमच्याकडे ठेवा. मी बाळासाहेबांच्या किती सभा अटेंड केल्या असेल हा आता काउंट सुद्धा मला आठवत नाही, बरोबर. तर मित्रांनो, गडबड ही म्हणजे हे सांगण्याचं कारण हे की आपल्या या एवढ्या मोठ्या आयडॉलचं, आपल्या दैवताचं भ्रष्ट नक्कल डोळ्यांनी पाहायला बघावी लागते आहे. याचं दुःख मित्रांनो फार मोठं आहे. म्हणजे असं की आज 12 जून रोजी राज ठाकरेंनी आपल्या ट्विटर हँडलवरनं एक पत्र लिहिलं. त्याची सुरुवात त्यांनी माझ्या तमाम या शब्दांनी केली. त्यामुळे माझी जखम हिरवी झाली. तर त्याच्या पुढे त्यांनी काय लिहिलं आहे, माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांनो आणि हितचिंतकांनो. म्हणजे इतकी गुळचट मिळचट वाक्य मी राज ठाकरेंच्या तोंडून पहिल्यांदा ऐकतो आहे. राजकारणाची मजबुरी असावी. आता मुद्दा हा की पुढे राज ठाकरे काय सांगतात, म्हणजे माझ्या तमाम लिहिलं, बांधवांनो वगैरे काय लिहिलं असेल ते लिहिलं. त्याच्या पुढे काय म्हणतात की मी 14 तारखेला 2 दिवसांनी, जो माझा वाढदिवस आहे 14 जून, त्या दिवशी मी इथे नाही, मी बाहेर जाणार आहे. म्हणजे बाहेर म्हणजे मित्रांनो अर्थात परदेशीच ना. म्हणजे आता राज ठाकरे सुद्धा त्यांच्या बंधू राजांप्रमाणे, उद्धव ठाकरेंप्रमाणेच परदेशी जाऊन बहुतेक काहीतरी इन्व्हेस्टमेंट वगैरे करणार असे दिसते. आणि हे यांच्या मागे हे ज्या मुंबईकरांविषयी यांना चिंता आहे, कळवळ आहे असे म्हणतात, ते मुंबईकर बिचारे लोकलनी प्रवास करून येणार आणि यांचा वाढदिवस साजरा करणार, यांच्या फोटोला हारतुरे घालणार. ही आपल्या राजकारणाची यांची अवस्था. आणि यांना मोदींची सत्ता पाहिजे. ते मोदी जे दिवाळी सुद्धा आपल्या भारताच्या सैनिकांसोबत घालवतात, है ना. तर हे मित्रांनो फार वाईट वाटलं मला वाचून. व्हिडिओ संपताना एक छोटासा माहिती आली हाती, ती सांगतो. ती ही की राहुल गांधी सुद्धा काल 11 तारखेला कुठेतरी परदेशी रवाना झाले आहेत. त्यामुळे माझ्या डोक्यात विचार हा आला की हे दोघंही डायनास्ट, परिवारवादी राज ठाकरे आणि राहुल गांधी एकामेकाला भेटणार तर नाहीत ना. याच्यावर अजून एक विस्तारपूर्ण व्हिडिओ घेऊन होत आहे. तोपर्यंत आपली काळजी घ्या. जय हिंद, जय